हॅलो फ्रेंड्स, खूप दिवसातून मी एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करते तो म्हणजे मेकअपचा. साऊथ इंडियन खूपच ट्रेंडिंग मेकअप लुक आहे आणि आता मेकअप ब्रायडल सीझन सुरू आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी हा मेकअपचा व्हिडिओ पोस्ट करते. जर तुम्हाला फोटोशूट कसं झालं, रील्स कसं झालं बघायचं असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवर जाऊन चेक करू शकता. त्याच्या आधी तुम्हाला बघा की कसा मेकअप लुक आपल्याला साऊथ इंडियन करायचा असतो, कोणती ज्वेलरी यूज करायची असते, साडी ड्रेपिंग वगैरे आणि ऑल. त्याच्यामुळे चला तर सुरू करूयात. सगळ्यात आधी चेहरा क्लीन करून घ्या, कारण चेहरा ऑइली असू दे, ड्राय असू दे, कॉम्बिनेशन असू दे, मी नेहमी एकच गोष्ट सांगते की चेहरा क्लीन असावा मेकअपच्या आधी आणि त्याच्यानंतर तुम्ही लेन्स वगैरे काय आहे ते यूज करू शकता. आता मी वेट वाईप्सने चेहरा क्लीन केल्यानंतर इथे मी लेन्स घालून घेतले आहेत आणि लेन्स जे आहेत ते कशा पद्धतीने घालायचे हे नीट बघा, कारण आपले हात स्वच्छ पाहिजेत. आणि त्याच्यानंतर टोनर यूज करायचा आहे. टोनरनंतर मी थोडं फॅनने चेहरा ड्राय करून घेतला आहे. आता इथे मी प्लमचं मॉइश्चरायझर आणि प्रायमर जे आहे ते यूज करून घेते आहे. व्यवस्थित चेहरा मॉइश्चरायझर करून घ्यायचा आहे, कारण स्किन प्रिपरेशन व्यवस्थित नसेल तर आपला मेकअप देखील व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे स्किन प्रिपरेशन इज मस्ट. त्याच्यानंतर मी प्रायमर यूज करते आहे. प्रायमर जे आहे ते के ब्युटीचं आहे आणि प्रायमर पण ओपन पोर्ससाठीच असतं असं नाही आहे, तर बरेच प्रॉब्लेम हाईड करण्यासाठी किंवा आपलं फाउंडेशन आणि स्किन जे आहे त्याच्यात एक छान लेयर आणि एकदम छान मेकअप बसण्यासाठी प्रायमर कंपल्सरी यूज करायचं आहे. आता डाग जे आहेत किंवा स्किन प्रॉब्लेम जे आहे ते कंपल्सरी हाईड करणं आहे. त्याच्यामुळे ही जी ब्राईड आहे, ब्राईड म्हणण्यापेक्षा ही जी मॉडेल आहे ती लहान आहे, ती 11वी मधली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल की तिच्या चेहऱ्यावर थोडं टॅनिंग आहे. लहान मुली ज्या आहेत त्या उन्हामध्ये जास्त फिरतात किंवा त्यांना स्किनचं प्रिपरेशन जास्त केलेलं नसतं, क्लीनअप वगैरे फेशियल. इवन तिचे आयब्रोज देखील केलेले नाही आहेत, अप्पर लिप्स देखील केलेले नाही आहेत. त्याच्यामुळे मी तिचं स्किन करेक्शन कशा पद्धतीने केलं आहे तर ऑरेंज कलर करेक्टर यूज केलं आहे. त्याच्यावर मी अगदी स्किनला मॅच होणारं कन्सिलर यूज केलं आहे आणि ह्याच्यासाठी मी शॉपरिलचंच पॅलेट यूज केलेलं आहे. तुम्ही फॉरेवर 52चं पण यूज करू शकता, अगदी छान आहे ते. ब्रशच्या मदतीने लावते आणि मग फक्त डॅबिंग करून घेते किंवा ते प्रोडक्ट फक्त जिथल्या तिथे बसवायचं आहे, पुसून घ्यायचं नाही आहे. आज माझा आवाज थोडासा खराब असल्यामुळे तुम्ही प्लीज समजून घेऊ शकता. आणि थँक्यू, कारण माझे सबस्क्रायबर खूप वाढत आहेत आणि माझ्या मेकअपच्या व्हिडिओजला खूप लाईक्स येत आहेत. त्याच्यानंतर तुमचे छान कमेंट्स येत आहेत. परत मी जे काही पार्लरचे व्हिडिओज पोस्ट केले त्याच्यासाठी छान छान कमेंट्स देखील येत आहेत. मी नक्कीच आपला पार्लरचा जो कोर्स आहे तो कंटिन्यू घेणार आहे. पण थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मी स्टॉप केलं आहे. पण तुम्ही नक्कीच कमेंट्स करत राहा, त्याच्यामुळे मला खूप छान वाटते सध्या. आता इथे मी फाउंडेशन यूज करते. फाउंडेशनसाठी मी फॉरेवर 52चं फाउंडेशन घेतलं आहे. 2 फाउंडेशन मिक्स केलेत मी आणि तिचा बेस जो आहे प्रॉपर तयार करून घेतला आणि ब्रशच्या मदतीने लावून घेते आणि त्याच्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर डॅबिंग करून घ्यायचं आहे. डॅबिंगसाठी वेट ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे. ब्युटी ब्लेंडर नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असेल की एक ब्युटी ब्लेंडर यूज करते, पण तो प्रत्येक वेळी मी वॉश करून घेत असते. नाही जमलं तुम्हाला तर 2-3 ब्युटी ब्लेंडर तुम्ही वेट करून तुमच्यासमोर ठेवा, जर तुम्हाला ब्राईड लगेच रेडी करायची असेल तर. अशा पद्धतीनेच तुम्ही ते ब्युटी ब्लेंडर चेहऱ्यावर यूज करायचं, कन्सिलरसाठी वेगळं आणि फाउंडेशनसाठी वेगळं. तरच तुमचा मेकअप जो आहे तो ग्रे पडणार नाही आणि व्यवस्थित फ्लॉलेस अशी स्किन दिसायला लागेल. आता ब्रशच्या मदतीने मी पूर्ण फाउंडेशन चेहऱ्यावर लावलं आहे. आता त्याला व्यवस्थित पसरून घेते, डॅबिंग करून घेते. फास्ट व्हिडिओ दिसत असला तरी मी त्याला खूप वेळ घालवला आहे फाउंडेशन सेट करायला. अजून एक गोष्ट की बऱ्याच जणांनी मला कमेंट केली आहे की कानाला फाउंडेशन लावायचं नाही आहे का, तर कंपल्सरी आहे कानाला फाउंडेशन लावायचं आहे. कॉम्पॅक्ट पावडर पण कानाला लावायची. कोणताच, मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की कोणताच पार्ट आपल्याला फाउंडेशन लावायचा विसरायचं नाही आहे. सगळीकडे व्यवस्थित फाउंडेशन लावून घ्यायचं आहे, नाहीतर अनइवन स्किन दिसेल. आणि काही पार्ट जर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले नाही तर याचा अर्थ असं नाही की मी ते क्लायंटला फुल सॅटिस्फाय करत असते. प्रत्येक कान असू दे, मान असू दे, पाठ असू दे, तर मी फाउंडेशन लावून घेत असते. तर तुम्ही पण ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता मी इथे कन्सिलर यूज केले आणि कन्सिलर जे आहे हायलायटिंगसाठी यूज केलेलं ते टार्ट शेपटेपचं आहे. त्याचा शेड जो आहे तो 1 आहे, म्हणजे फेअर शेड यूज केला आहे मी. थोडं मला फेअर करायचं होतं. त्याच्यानंतर हायलाईटचे पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आणि तिथे हायलायटिंग कन्सिलर यूज केलं आहे आणि डॅबिंग मोशनने मी ते व्यवस्थित पसरून घेते. जर तुम्हाला माझे मेकअपचे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही पूर्ण जर व्हिडिओ मेकअपचे बघत असाल तर हा मेकअपचे लुक जो आहे पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर मी प्रोडक्ट काय काय यूज केलेत
आणि हा मेकअप लूक रिक्रिएट करून तुम्ही मला इन्स्टाला टॅग करू शकता आणि त्याच्यानंतर कमेंटमध्ये सांगा की मी नक्की कोणते कोणते प्रोडक्ट यूज केलेत, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ समजत आहेत की नाही. आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि मी प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय देते. आणि जरी कुणाचा राहिला असेल तर त्याच्यासाठी सॉरी, मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की रिप्लाय करेल. तुम्ही मला कमेंट करा. आता मी इथे कॉन्टोर करून घेतलेले आहे. कॉन्टोर, चिक कॉन्टोर, फोरहेड आणि नोज कॉन्टोर एकदम जवळून मी तुम्हाला दाखवते आहे. आणि आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये ते देखील ब्युटी ब्लेंडरनी डॅब करून घ्यायचं आहे. आता प्रत्येक वेळी वेट ब्युटी ब्लेंडर तुम्हाला हातात ठेवायचा आहे, कारण जिथे जिथे क्रीज लाईन होतात तिथे डॅबिंग करून लगेच पावडर लॉक करून घ्यायची आहे. म्हणजे ज्यांना पण क्रीजचा प्रॉब्लेम येतो मेकअप करताना तर हा प्रॉब्लेम येणार नाही. ही ट्रिक नक्की यूज करून बघा. मला पण बरेच नवीन नवीन असे प्रॉब्लेम यायचे. त्याच्यानंतर पावडर जर तुम्ही लगेच सेट करून घेतली तर एकदम फ्लॉलेस बेस होतो. पावडर पण मस्त बसते चेहऱ्यावर. आता इथे तुम्हाला अराउंड माउथ थोडंसं ब्लॅकनेस जाणवत असेल, पण तेवढं गोष्ट तुम्ही अवॉइड करा, कारण मला व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता, मेकअप लूक तुम्हाला दाखवायचा होता करून. आणि मॉडेल जी आहे ती छोटी होती त्याच्यामुळे तिने अप्पर लिप्स अजिबातच केलेले नाही आहेत, आयब्रो अजिबातच केलेले नाही आहेत, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम थोडासा दिसत होता. आता इथे मी डोळ्यांचा मेकअप करून घेते आहे. त्याच्यासाठी टार्ट शेप टेपचे जे कन्सिलर आहे ते डोळ्यांवर लावून घेतलं पूर्ण. आता मोठा ब्लेंडिंग ब्रश आहे त्याने एक छान पिंकिश जो शेड आहे डार्क तो पूर्ण डोळ्यांवर लावून घेते आहे, ब्लेंडिंग करून घेते आहे. डोळ्यांच्या मेकअपमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्लेंडिंग खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने ब्लेंडिंग करताय ते महत्त्वाचं आहे. कोणी कोणी साऊथ इंडियन मेकअपमध्ये टेप यूज करून देखील आय मेकअप करतात, तर तसे आय मेकअप पण मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण अशा पद्धतीने जो मी आय मेकअप आजचा केलेला आहे तो देखील खूप सुंदर दिसत होता त्या मॉडेलवर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, लाईट जे शेड आहेत ते आधी डोळ्यांवर डिपॉझिट करायचे असतात आणि नंतरच डार्क शेड जे आहे ते डोळ्यांवर परत डिपॉझिट करायचे असतात. एकदम जर तुम्ही डार्क शेड केला तर त्याला लाईट करणं थोडं अवघड जाईल. आता छोटा मी स्मॉल असा ब्लेंडिंग ब्रश घेतला आहे आणि आउटर साईडनी ब्लॅक जे माझ्याकडं इंग्लॉटचं आयलायनर आहे, जेल आयलायनर, ते थोडंसं लावून पसरून घेते आहे जेणेकरून स्मोकी आईज दिसतील. डोळे जरी छोटे असले तरी स्मोकी आई केल्यानंतर खूप सुंदर दिसत होते. आणि आता मी इथे कन्सिलरच्या मदतीने परत एक शेप तयार करून घेते आणि त्याच्यावर परत आपण ग्लिटर यूज करणार आहोत. कशा पद्धतीने करते एकदम व्यवस्थित बघा, म्हणजेच तुम्हाला आय मेकअप करताना असू देत किंवा मेकअप करताना कोणता जरी प्रॉब्लेम आला तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आय मेकअप करताना किती ब्रश यूज होतात हे पण मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, कारण बऱ्याच जणांनी आता माझे व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आले असेल. आणि मी सेम ब्रश यूज करते. मी कोणताही ब्रँड तुम्हाला सजेस्ट करत नाही आहे ब्रशसाठी. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता, कारण माझे हे जे ब्रश आहेत ते अगदी जुने आहेत, खूप जुने आहेत आणि ते माझ्यासाठी आता यूज टू झालेले असल्यामुळं मी तेच यूज करते. पण तुम्ही सांगा की मी किती ब्रश यूज केलेत आणि कोणते कोणते. जर तुम्हाला नावं माहीत नसतील तर ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू शकते. पण जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की मी सगळे हेच ब्रश यूज करते. आता मी ते गोल्डन ग्लिटर आय शॅडो लावून घेतलेला आहे आणि त्याला पसरून घेते आहे व्यवस्थित. आय मेकअप करताना प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं की तुम्हाला जी डोळ्यांचा जो आयब्रोजचा एरिया आहे तो उचलून धरायचा आहे, म्हणजे जे पण तुम्ही कलर्स डिपॉझिट करताय ते व्यवस्थित सगळीकडे इवन डिपॉझिट होतील. आता इथे ग्लिटर लावून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी ग्लिटर ग्लू यूज केलेला आहे आणि ग्लिटर ग्लू थोडासा सेट होऊ द्यायचं आणि त्याच्यावर मग ग्लिटर यूज करायचं आहे. साईडला जे ग्लिटर पडलेलं आहे ते मोठ्या ब्रशने तुम्हाला साफ करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे मी आयलॅश लावून घेते आहे. आयलॅश लावायची पद्धत पण तुम्हाला माहीत असेल. आणि जर खूप आयलॅश मोठे होत असतील तुमच्याकडे जे पण आयलॅश आहेत आणि त्याच्यापेक्षा डोळे छोटे असतील तर तुम्ही ते आयलॅश कट करून घेऊ शकता आणि ते तुम्हाला लावून घ्यायचे आहेत. आता इथे मी लायनर लावून घेते आहे. साऊथ इंडियन मेकअपमध्ये लायनर खूप मोठं आणि एकदम डार्क असतं, त्याच्यामुळे लायनरची प्रॅक्टिस देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी वेगाचा ब्रश यूज केलेला आहे, वेगाचा लायनर ब्रश. आधी मी जेल लायनर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मी वॉटरप्रूफ लायनर लावून घेतलं, जेणेकरून लॉंग लास्टिंग राहील, खूप वेळ लायनर टिकेल आणि स्मज पण जेल लायनर होणार नाही म्हणून. आता डोळ्यांच्या खाली एक ब्राऊन शेड यूज करून घेतला आहे आणि शेवटी मी काजळ लावून घेतलं होतं. आता इथे आयब्रोज केले नसल्यामुळे एकदम नॉर्मल आपल्याला आयब्रो स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर
ब्राऊन कलरचा जो आयशॅडो आहे तो डिपॉझिट करून घ्यायचा आहे आयब्रोजवर. जसे आहेत तसेच सिंपल ठेवायचे आहेत. खूप जास्त जर डार्क आयब्रोज केले तर एकदमच विचित्र दिसायला लागेल. त्याच्यामुळे एकदम नॉर्मल फक्त जो आहे तो ब्रशनेच फक्त जरी क्लीन केलं तरी व्यवस्थित आयब्रोज दिसायला लागतील. जर तुमच्याकडे एखादी साऊथ इंडियन मेकअप लुकची ब्राईड आली, म्हणजे तिला साऊथ इंडियन आता आजकाल ट्रेंडच आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला साऊथ इंडियन मेकअप लुक हवा आहे, महाराष्ट्रीयन हवा आहे. म्हणजेच तुम्हाला मराठीमध्ये माहीत असेल की विधी आपला विधी लुक आहे. तर अशा पद्धतीचे लुक जर तुम्हाला करायचे असेल आणि तुम्हाला काही आयडियाज येत नसतील तरी देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. जरी माझं सध्याचं इन्स्टा पेज रिकामं असलं, म्हणजे सध्या मी सुरुवातच केलेली आहे, त्याच्यामुळे बरेचसे पोस्ट केलेले नाही आहेत आणि सध्या माझ्या ब्रायडल्स चालू आहेत. अपकमिंग भरपूर पोस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहेत. मात्र जर त्याच्या आधी तुम्हाला तुमची एखादी ब्राईड आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी देखील तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता किंवा इन्स्टावर विचारू शकता. मी नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देईल. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला एखादी ब्राईड आली, तुम्हाला काही आयडियाज येत नसतील तर तुम्ही पिंटरेस्टवर जाऊन अशा छानशा 4-5 मेकअप लुकच्या साऊथ इंडियनच्या, महाराष्ट्रीयनच्या तुम्ही सर्च करायच्यात आणि एक छानशी आयडिया तुमच्या डोक्यात तयार करायची असते आणि त्याच्यानुसार तुम्हाला लूक करायचा असतो. आणि तरी देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही मला विचारू शकता. कारण आता आपण यूट्यूब फॅमिली झालो आहोत आणि एक फ्रेंडच्या नात्याने मी तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. म्हणजे मदत करावीशी वाटते मला, म्हणूनच तुम्ही बघितलं पण असेल की मी रिप्लाय देते. आता इथे मी कॉन्टोर करून घेतलं, पावडर कॉन्टोर, त्याच्यानंतर ब्लश करून घेतलं. आता ही जी मॉडेल होती तिला ब्लश खूप आवडतं, त्याच्यामुळे मी तिच्या शेडसाठी जो पण सूट होईल, म्हणजे तिचं सावळा टोन आहे, म्हणजे डार्क टोन आहे, त्याच्यामुळे डार्क ब्लशर यूज केलेला आहे. आणि हायलाईट यूज करते. हायलायटरसाठी ऑफराचं हायलायटर पॅलेट यूज केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मी 2-3 शेड एकत्र करून तिच्या चेहऱ्यावर हायलाईट करून घेतलं होतं. आता हायलाईट झाल्यानंतर ओठांना आउटलाईन करून घेतली, जेणेकरून ओठ छान उठून दिसतील आणि जो पण आपला मेकअप लुक आहे तो पण छान एन्हॅन्स व्हायला मदत होईल लिप्समुळे. त्याच्यामुळे मी ओठांना एक आउटलाईन ब्राऊन कलरच्या पेन्सिलने आउटलाईन करून घेतली होती. आता इथे लिपस्टिक फिल करून घेतली. मेकअप सेट होण्यासाठी मेकअप फिक्सर स्प्रे कंपल्सरी आहे. तुम्ही 2 ते 3 वेळा तो स्प्रे करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर फायनली लिपस्टिक लावून घेतली. अशा पद्धतीने छान मेकअप लुक तयार करून घेतला होता मी. तर मैत्रिणींनो, आवडला का तुम्हाला आजचा आपला मेकअपचे ट्युटोरियल? आवडले असेल तर लाईक करा आणि हा साऊथ इंडियन मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.